राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। कर्जमाफीची दुसरी यादी, पीक विम्याचा हप्ता तसेच नमोचा नवा हप्ता कधी येणार याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा। साखर साठ्यावरती केंद्राचे निर्बंध असून ग्राहकांना दिलासा मिळतोय। सणासुदीच्या काळामध्ये दर नियंत्रणामध्ये ठेवणार, 15 दिवसांवरती साठा करून ठेवण्याची बंदी, दर भडकल्याने निर्णय घेण्यात आला। कर्जतमध्ये युरिया टंचाई, शेतकऱ्यांच्या खतासाठी वणवण होते। 1132 मेगाटन आवक झालेली असून साठा शिल्लक आहे 50 मेगाटन, तर मागणी तब्बल 400 मेगाटनची आहे। म्हसळा तालुक्यामधील बळीराच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेमध्ये 2000 आंबा बागायतदारांना 3.5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आतापर्यंत फक्त 20% खात्यावरती पैसा जमा करण्यात आलेला आहे। कर्जमाफी जाहीर केली असताना वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहे। जायकवाडीचे पाणी शेवगावच्या दुष्काळी भागाला द्या, तलाव बंधारे भरण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना साकडे घालण्यात आले। कमवा व शिका योजनेतून मुलींना 2000 मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहे। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला। दूध खरेदी दरामध्ये 14.50, विक्रीमध्ये 18 आणि वितरकांना 50 पैशाची वाढ। गोकुळच्या शहरातील वितरकांनी मांडला 5 वर्षातील दरवाढीचा हिशोब। शक्तीपीठ विरोधामध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, सांगलीमध्ये आज मोर्चा, राजू शेट्टी, जयंत पाटील यांच्यासह विविध नेते होणार सहभागी। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रयत्न, जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती, सदोष पर्जन्य मापकाची दखल, पलूस परिसरामध्ये 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे स्कायमेटला आदेश देण्यात आले, अशी प्रदीप कदम यांच्याकडून माहिती देण्यात आली। घरकुल यादी वसुली, पाणी प्रश्नावरून वाळव्याची ग्रामसभा वादळी, बोगस घरकुल यादी रद्द करण्याची ग्रामस्थांकडून मागणी केली जाते। साताऱ्यामध्ये 20 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती, साखर कारखान्यांनी केली क्षमतेमध्ये वाढ, साखरसोबत आता इंधनात सुद्धा वाटा। थकीत वीज बिले तातडीने अदा करा, प्रादेशिक सहसंचालकांना निवेदन देण्यात आले। रयत क्रांतीचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राज्यामध्ये 57,000पेक्षा अधिक शिधापत्रिकांवरील धान्य बंद झालेले आहे। मिशन सुधारमुळे रेशन व्यवस्थेला पारदर्शकतेची जोड मिळते। डेटाबेस अद्ययावत करण्यावरती प्रशासनाची भर दिली जाते। शेतकऱ्यांना मिळणार धरणामधील गाळ मोफत, स्वामित्व शुल्कासह कोणतीही रक्कम आकारणार नाही। कासेगाव पंचक्रोशीमध्ये कोळपणीला वेग आलेला आहे। सोयाबीनसह खरीपातील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। सोयाबीनची पेरणी झालेली आहे। केंद्राचे अनुदान रखडले, 8 बायोगॅस लाभार्थी वंचित आहे। जिल्हा परिषदेकडून 10,000चे पूरक अनुदान मिळाले। जालना जिल्ह्यामध्ये अनुदानास प्रस्ताव राज्यस्तरावरती। मिरची पिकावरती भुरी रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। मार्गदर्शन करण्याची गरज आहे। अमेरिकेच्या शुल्क जोखमीमुळे निर्यातीमध्ये विविधता गरजेची आहे। वस्त्रोद्योग, तयार कपड्यांसारख्या क्षेत्रांवरती परिणामाची शक्यता दिसून येते। साखरेचे दर उच्चांकी, जागतिक बाजारामध्ये पुरवठा घटण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्राझीलमध्ये इथेनॉलला प्राधान्य दिले जाते। गुळाचे दर 6,000 रुपये। आरोग्य, हृदयविकार, अंधत्व येण्याचा धोका, सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री केल्यास जेल होणार। एफडीने केला आदेश जारी, उल्लंघन झाल्यास 7 वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड होणार। साखर 70 रुपयांवरती गेलेली असून आयातीची वेळ आलेली आहे। ऐन सणासुदीमध्ये गोड पदार्थांच्या किमती वाढणार, 3 दिवसामध्ये 15 रुपये वाढ झालेली आहे। केंद्राकडून 10 लाख टन आयातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पावसाची ओढ लागलेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीच्या केवळ 32% पाऊस झालेला आहे। अमरावती विभागामध्ये यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे। सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णसेवेचे फुल पॅकेज, आता स्पष्ट नियम, राज्य सरकारने सेवा मानके केली निश्चित। 134 तपासण्यांना मिळणार लाभ। बँकेचे ॲप्लिकेशन डाउनलोड करताच मोबाईल हँग, खात्यातून 2.97 लाख गायब झाले। वृद्धांची फसवणूक होते। ॲप्लिकेशनच्या नावाखाली सायबर ठगांचा डाव। पीकनिहाय आराखडा होणार तयार, राज्यातील 12 जिल्ह्यांची निवड। विकसित महाराष्ट्र 2047 विजनची अंमलबजावणी। तेल साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांना बसतंय झळा। सणासुदीमध्ये गृहिणींचे बजेट कोलमडले, रोजच्या स्वयंपाकाचा खर्चही वाढला।
बार्शी टाकळी तालुक्यामध्ये दुष्काळाचे सावट, पावसाच्या खंडाने सोयाबीन सुकू लागले, जमिनीतला ओलावा कमी झाला, उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होते. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सारखिंडी परिसरातील पिके करपण्याच्या मार्गावरती आहे. 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंता वाढलेली आहे. पारडा येथील बंद सेतू केंद्राची मान्यता रद्द करा, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा प्रकल्प कागदावरून जमिनीवरती, 8,000 कोटींचा अनुशेष होणार कमी, बुलढाणा जिल्ह्याला प्रकल्पामधून मिळणार 6.50 TMC पाणी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट कोरडा गेलेला असून पिकांच्या मुळाशी संकट, महिन्यांच्या सरासरीच्या केवळ 23% पाऊस झालेला आहे. वैनगंगेचे पाणी बदलणार बुलढाण्याचे शिवार, बुलढाणा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 39,000 हेक्टरला सिंचन सुविधा मिळणार. जिल्ह्यामध्ये 4 नवीन धरणांसह नळगंगाची उंची देखील वाढणार. जन्म मृत्यू दाखलाही झालाय महाग, 10 पट जास्त शुल्क द्यावे लागणार. राज्य शासनाकडून जन्म मृत्यू दाखला विलंब शुल्कासह इतर सेवेच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. वंचित शेतकरी आता रेकॉर्डवरती येणार, राज्य सरकारने ॲग्रिस्टेक नोंदणीवरती दिले भर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट कोरडा गेलेला असून खरीपाच्या पिकांच्या मुळाशी संकट हे कायम आहे. महिन्याच्या सरासरीच्या केवळ 23% पाऊस झालेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 270% हळद लागवड झालेली आहे. रिसोड बनले नवे हब. मालेगाव वाशिम तालुक्यातही पिवळ्या सोन्याची मोठी क्रेज वाढते. मानोरा कारंजा तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा कमी लागवड दिसून येते. 150 रुपयांवरून डाळिंब 40 रुपये किलोवरती पोहोचलेले आहे. पंढरपूर बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे. बागायतदार अडचणीमध्ये सापडले, रोगाचा सुद्धा परिणाम होतोय. महापुरामध्ये शेतजमीन खरडून गेल्यानंतर सुद्धा मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव का दिला नाही, अंदाज समिती सदस्यांच्या प्रश्नावरती अधिकारी निरुत्तर, जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांची घेणार साक्ष, सोलापूर जिल्ह्यांचा संतप्त सवाल. लाडक्या बहिणीचे 3.80 लाख अर्ज बाद झालेले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये छाननी 7.50 लाख महिला ठरलाय पात्र. दुबार नावे वगळली, कडक छाननी प्रक्रियेमुळे अपात्र आणि बोगस अर्जांना चाप बसतोय. सांगोल्यामध्ये 219 शाळांमधील मुलं शालेय पोषण आहारापासून वंचित आहे. जुन्या ठेकेदारांचा ठेका संपलेला आहे. नव्यासाठी निविदा प्रक्रिया रखडलेली आहे. टोमॅटोचे दर 6 रुपयांवरती, शेतकरी चिंतेमध्ये सापडले. रोपे महाग, दर कवडीमोल, उत्पादन वाढल्याने दर घसरलेले आहे. 15 दिवसापूर्वी 12 रुपयांचा दर 18 रुपयांवरती गेलेला आहे. बार्शी परिसरामध्ये खरीप सरासरीपेक्षा 19.55% अधिक, सोयाबीनची 82,875 हेक्टरवरती झालेली आहे पेरणी. पावसाच्या खंडामध्ये अंतर्मशागतीचा कृषी विभागाचा सल्ला, पिके वाया जाण्याचा वाढलाय धोका. घेरडी वितरिका 1 मध्ये पाणी सोडले, पारे तलावामध्ये 4 दिवसात सोडणार, शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. सांगोला तहसील समोर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले. ॲग्रिस्टेक नाही पण 7/12 आहे, वंचिताला योजनेचा लाभ मिळणार, डिजिटल ओळख मिळणार. ॲग्रिस्टेकच्या बाहेरचे शेतकरी रेकॉर्डवरती येणार. सोलापूर बाजार समितीमध्ये 207 ट्रक कांदा दाखल झालाय. दुसऱ्या दिवशी दर हा 5,000वरती, उलाढाल 5,79 लाखांवरती, सरासरी दर 2,500 रुपये मिळतोय. साखर पोहोचली 70 रुपयांवरती, महिन्यामध्ये तब्बल 19 रुपयांची वाढ झालेली आहे. सणासुदीच्या तोंडावरती गोडवा हरवला. इथेनॉलकडे कल आणि साखरेच्या उत्पादनामध्ये मात्र घट झालेली आहे. मोबाईलवरती बिल आणि ऑनलाईन भरणा, स्मार्ट मीटरमुळे कागदी बिलांचा जमाना संपला. महावितरणाचा कारभार पेपरलेस झालाय. ना बिलासाठी रांगा, ना रीडिंगसाठी घरोघरी फेरा. नांदगाव तालुक्यामध्ये मका सोयाबीन संकटामध्ये सापडलेली आहे. पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावरती, मुसळधार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मका ज्वारी सोयाबीन पिकाला जीवामृतचे बळ मिळते. नैसर्गिक शेती अभियान, दिवसामध्ये 1 लाख लिटर सेंद्रिय खताची निर्मिती. पहिल्या टप्प्यामध्ये 90 कोटी रुपयांची कर्जमाफी, दुसऱ्या यादीची प्रतीक्षा. बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन सुद्धा उदासीनता. बीड जिल्ह्यातील 22,446 शेतकऱ्यांचे ई-KYC अद्यापसुद्धा प्रलंबित आहे. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा खंड, गतवर्षीपेक्षा 20% तूट दिसून येते. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य हवालदिल झालेले आहे. सणासुदीमध्ये बाजारपेठेवरती सुद्धा याचा परिणाम होतोय. पीक कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीला केव्हा लागणार मुहूर्त? हिंगोली जिल्ह्यामध्ये निम्म्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. दुसऱ्या यादीची प्रतीक्षा अद्यापसुद्धा शेतकऱ्यांना कायम आहे.
हळदीचे भाव हे 700 रुपयांनी वधारलेले आहे, पण आवक मात्र घटलेली आहे. मराठवाड्यासह विदर्भामध्ये हळद खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये हळदीच्या दरात काही प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आहे. नागरिकांना उज्ज्वला गॅस असेल तर दुसरे कनेक्शन होणार बंद. आधार प्रमाणीकरण न केल्यास सबसिडीला बाय बाय. व्यावसायिक दराने खरेदी करावे लागेल सिलेंडर. वरुडच्या पितापुत्रांनी फुलवली खडकाळ माळरानावरती डाळिंबाची बाग. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून खोदले शेततळे. 2 एकर क्षेत्रावरती डाळिंबाची लागवड. मंठ्यामध्ये मिशन सुधारचा दणका. अपात्र शिधापत्रिका आता होणार रद्द. 606 मंठा तालुक्यातील रेशन कार्ड बंद करण्यात आलेले आहे. पावसाळ्यामध्ये 23 गावात 20 टँकरने पाणी पुरवठा. एल निनोचा परिणाम. 39,275 नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा पोचत आहे. पावसाचा खंड. सोयाबीनसह खरीप संकटामध्ये चिंतेचे ढग. लातूर परिसरामध्ये सोयाबीनवरती अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. पाऊस न पडल्यास हंगाम धोक्यामध्ये सापडणार. मराठवाड्यातील जवळपास 40,000 शिक्षकांनी AI साथी फॉर एज्युकेटर्सकडे फिरवली पाठ. कमी प्रतिसाद. नोंदणीसाठी शेवटचे 10 दिवस मात्र शिल्लक आहे. रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी. आता रेल्वेमध्ये RC तिकिटावर सुद्धा बेडशीट चादर मिळणार. रेल्वे प्रवाशाकडून नव्या निर्णयाचे स्वागत केले जाते. बेडरोल देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवरती आता कारवाई होणार. 14 मंडळामधील शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा भरपाई द्या. शेतकरी प्रतिनिधींचे प्रशासनाला निवेदन दिले जाते. परभणी जिल्ह्यामध्ये मनरेगाची 24,296 कामे रखडली. योजनेचे नाव बदलल्यानंतर या कामाचे काय होणार? मोहीम राबवून सुद्धा पुनर्तत्वासाठी अपयश येते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा फज्जा. सेलू तालुक्यामध्ये मका बाजरीचा पेरा शून्य. 235 कोटींच्या उद्दिष्टांपैकी केवळ 165 कोटींचे पीक कर्ज वितरण. राष्ट्रीयकृत खासगी बँका माघारल्या. अर्धा खरीप उलटला तरी 50% कर्ज वाटप रखडले. लेक लाडकी योजनेचे पोर्टल अपडेट. सेवा ऑफलाईन. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांचा शिक्षण आरोग्याचा दर्जा उंचावणे या योजनांचा उद्देश आहे. कर्जमाफी झाली. शेतकऱ्यांना आता नव्या कर्जाची प्रतीक्षा. बँक म्हणतात प्रक्रिया सुरू. प्रशासनाचे मेळावे घेऊन कर्ज वाटपाचे निर्देश. अण्णासाहेब योजनेमधून उद्योग उभारले. व्याज परतावाच नसल्याने गणित फसले. उद्योग बंद करण्याची वेळ आली. कर्ज घेतलेले हजारो तरुण हतबल झालेले आहे. दिलासा देण्याची मागणी. मक्याच्या उत्पादनामध्ये घट होण्याच्या शक्यतेने बळीराजा धास्तवलेला आहे. वातावरणातील बदल. अनियमित पावसाचा फटका. जूनच्या सुरुवातीला केलेली लागवड फसली. खडकदेवळा परिसरामध्ये सीओनी दखल घेतली. लाभार्थींच्या खात्यामध्ये घरकुलाचा पहिला हप्ता जमा झालेला आहे. समाज मंदिरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला मिळाला दिलासा. पात्र नसतानाही रेशन उचलले. 1.5 लाख लाभार्थी वगळणार. एकापेक्षा अधिक ठिकाणी लाभ घेतलेले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी आहेत. चिंबळीच्या उपबाजारामध्ये कांद्याला 45 रुपयांचा भाव मिळतोय. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.